Examples on motion of connected bodies. Examples of connected bodies. Number 1, here a block of mass, capital M, is pulled along horizontal frictionless surface by rope of mass small m. गार्गी व्हिडिओ बंद कर, रेकॉर्डिंग मध्ये आवाज येतात हे. If force P is applied at free end of the rope, the force exerted, नेहा काळे नका तसं करू, ते रिमूव्ह कर. हे सगळे तुम्हाला सूचना दिलेल्या रेकॉर्ड मध्ये येतात रे. The force exerted by rope on the block will be काय म्हणते ते पर्याय काय दिले? BPM divided by capital M plus small m, C P capital M divided by capital M plus small m, and D P small m divided by capital M minus small m. काय म्हणलाय तो? A block of mass capital M, हे फ्रिक्शनलेस आहे, हा ब्लॉक आहे, त्याचा मास आहे कॅपिटल एम, आणि हा रोप आहे, हे शेवटचं टोक. या रोपचा मास आहे स्मॉल एम, आणि या टोकाला किती फोर्स अप्लाय केला? P, हा फोर्स आहे. applied at free end of rope. The force exerted by rope on block will be बरोबर ना? काय विचारलंय त्याने? ऍक्सलरेशन काढून घ्या, फक्त ब्लॉक वरचा फोर्स विचारलाय. या रोपने या ब्लॉक वरती किती फोर्स एक्झर्ट केलाय एवढाच विचारलाय. पण इथं पहिल्या याच्यामध्ये आन्सर काय? बी PM अपॉन M प्लस स्मॉल. चुकतंय. जी मध्ये स्मॉल एम आहे वरती. मग सी सर, सी कॅपिटल ऑप्शन सी. हा ऑप्शन सी सर. मध्ये मी अगोदर सांगितलं जर तर नसतंय. समजा या रोप ने ओढलं तर ए या ऍक्सलरेशनने चाललं तर तो म्हणतो हे रोप याच्यावरती किती फोर्स एक्झर्ट करेल, म्हणजे हा मास याचं ऍक्सलरेशन येत असेल. मग पहिल्या केसवरून पहिल्या पार्ट वरून ऍक्सलरेशन काढून घ्या. फोर्स
is equal to total mass into acceleration. फोर्स किती P, टोटल मास किती पहिल्या ह्याच्यात कॅपिटल एम प्लस स्मॉल एम इंटू ए, तर ए बरोबर काय P डिवायडेड बाय कॅपिटल एम प्लस स्मॉल एम. तर फोर्स कुणावरती, फोर्स ऑन कॅपिटल एम बाय रूट. मग एफ इजिकल टू काय रे, एम ए कुणावरती कॅपिटल एम इंटू स्मॉल ए ची किंमत ठेवून द्या वरची, कॅपिटल एम इंटू पी डिवायडेड बाय कॅपिटल एम प्लस स्मॉल एम. याचा अर्थ पी कॅपिटल एम डिवायडेड बाय कॅपिटल एम प्लस स्मॉल एम. आणि म्हणून आन्सर आहे सी. म्हणून आन्सर काय सी. क्वेश्चन नंबर 2. Question number 2. A rope of length capital L is pulled by force capital F. What is the tension? What is the tension in the rope? In the rope at a distance x from end. Here the force is applied. Force is applied. Applied. Okay. A F L divided by x. B F L minus x divided by L. C F L divided by L minus x. And D F x divided by L minus x. L ला m, तर 1 मीटरला किती m बाय l, म्हणजे 1 मीटरचा मास लॅम्बडा मानलं तर टोटल फोर्स बरोबर किती, टोटल मास इंटू ए, तर ए बरोबर एफ बाय एम. मग एम किती 1 मीटरला लॅम्बडा, तर एल ला किती लॅम्बडा एल, म्हणजे टोटल मास लॅम्बडा एम. आपल्याला पी या ठिकाणचं टेन्शन म्हणजे या एंड पासून एक्स एवढ्या अंतरावरचं टेन्शन विचारलं, म्हणजे फोर्स विचारलं. मग राहिली लांबी किती एल मायनस एक्स, तर टेन्शन टी इज इक्वल टू याचं मास किती 1 मीटरचं लॅम्बडा, तर एल मायनस एक्सचं किती एल मायनस एक्स इंटू लॅम्बडा इंटू ऍक्सलरेशन ए. ए ची आलेली किंमत ठेवून द्या, एफ बाय लॅम्बडा एल, लॅम्बडा लॅम्बडा कॅन्सल, एफ इंटू एल मायनस एक्स डिवाइड बाय एल, दॅट द आन्सर बी. ओके. क्वेश्चन नंबर 3. Question number 3. 3 equal weights A, B and C of a mass 2 kg each are hanging on a string passing over fixed frictionless pulley as shown in a figure. As shown in figure, the tension in a string
connecting weights B and C is here are rigid support, the pulley fix, या ठिकाणी हा बी, हा सी आणि हा ई, प्रत्येक 2-2 किलोचे, प्रत्येक कसे 2-2 किलोचे. मग आपण इथं म्हणू टेन्शन टी, ते कंटिन्यू दुरी, तर टेन्शन टी बॉडी पासून. इथे बी आणि सी च्या मधलं हे टेन्शन T11, बरोबर आहे ना. तर तुम्हाला बी आणि सी मधलं टेन्शन विचारलंय म्हणजे T1 विचारलंय. मग याचं मास किती 2, वेट किती mg, mg किती, mg वेट आहे, m किती 2g, याचं वेट किती 2g, आणि याचं वेट दाखवायचं राहिलं इथं 2g, हे 2g. आता हे टेन्शन एकमेकांना कॅन्सल करत असते T1. आता या ठिकाणी पहा, याचं वेट जास्त आहे म्हणलं हे खाली जाईल आणि हे वरती जाईल. किती ऍक्सलरेशन ने ए, किती ऍक्सलरेशन ने ए. मग आता पहा, आपण फॉर ए वरती टी, खाली 2g, कुठं चालला वरती चालला. मग मोशन वरती ऍक्सलरेशनची दिशा म्हणजे मोशनची दिशा, मोशनच्या दिशेतला प्लस घ्या, प्लस टी अपोजिट आहे -2g इज इक्वल टू m किती 2, ए चं मास 2 इंटू ए, से दॅट 1. फॉर बी, T is equal to 2a plus 2g. फॉर बी हा बी टेन्शन वरती, हा T1 खाली आणि हा 2g खाली, आणि मोशन आहे बी ची खाली. मोशनच्या दिशेतले प्लस घ्या, T1 प्लस 2g, हा अपोजिट आहे टी मायनस टी इज इक्वल टू MA नेट फोर्स, m किती 2 इंटू ए, से दॅट इक्वेशन नंबर 2. फॉर सी, हा 2g, टेन्शन आहे T1 वरती आणि मोशन आहे खाली. मग 2g मायनस T1 इज इक्वल टू काय रे, MA 2A, से दॅट इक्वेशन नंबर 3. या 3 इक्वेशन वरून तुम्हाला T1 काढता येतो. आपण अगोदर करू ऍडिंग 1 and 2. आपला T1 काढायचा आहे, ऍडिंग 1 and 2. काय येईल, T मायनस 2g इज इक्वल टू 2A, T1 प्लस 2g मायनस T इज इक्वल टू 2A, यांची सम केली, प्लस T ला मायनस T कॅन्सल, मायनस 2g प्लस 2g कॅन्सल, T1 इज इक्वल टू 4A, से दॅट इक्वेशन नंबर 4. बरोबर ना. मग इक्वेशन फ्रॉम इक्वेशन 3, 2g मायनस T1 इज इक्वल टू 2A, हे इक्वेशन 3. त्याला 2 ने मल्टिप्लाय करा, दोन्ही बाजूला 2 ने मल्टिप्लाय केलं, काय येईल 4g मायनस 2T1 इज इक्वल टू 4A. फ्रॉम इक्वेशन 4 वरून 4A च्या ठिकाणी T1 ठेवा, कारण T1 काढायचं. 4g मायनस 2T1, 4A च्या ठिकाणी T1, हा 2T1 तिकडे गेला,
4g is equal to T1 plus 2T1. 4g is equal to 3T1. So T1 is equal to 4g divided by 3. 4 into 9.8 divided by 3. Kyle, 4 into 9.8, 39.2 divided by 3. Divided by 3 किती? 13.6. 13.06. तर पर्याय दिले होते तुम्हाला. 10 सर 10 ठेवल्यावर नाही जमत का? चालतंय ना मग कधी मग कधी 13.99 येत होतं. म्हणजे 14 हा और मध्ये ते करू. T1 is equal to 4 into 10 divided by 3. 40 divided by 3. जर 9.8 दिलंच असतं तर तुम्हाला 10 वापरता आलं नसतं. 40 divided by 3 किती येत आहे? 13.13 33 न्यूटन. कळलं का? पर्याय काय दिलता तुम्हाला सांगतो. 0 दिला होता, बी दिलता 13 न्यूटन, सी दिला 3.3 न्यूटन आणि डी दिलता 19.6 न्यूटन. मग या 13.06 किंवा 13.33 च्या जवळचा आन्सर कोणता आहे? तर बी, आणि म्हणून आन्सर बी. कळलं का? एक्झॅक्ट उत्तर येणार नाहीत, जवळचे उत्तर शोधायची. कळलं का रे? हो सर. ह्या सेपरेट सेपरेट यासाठी सॉल्व्ह करून देतोय. याला फ्री बॉडी डायग्राम म्हणतात, FBD. मी या बी वरती किती फोर्स ऍक्ट होतोय कोणत्या दिशेला, सी वरती सेपरेट पाहिला आणि ए वरती सेपरेट पाहिला. याला फ्री बॉडी डायग्राम म्हणतात. काय म्हणतात? FBD. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. Two masses of 4 kg and 5 kg are connected by string of a string passing through frictionless pulley and are kept on frictionless table as shown in figure. The acceleration of 3 kg mass is A 49 meter per second square, B 5.44 meter per second square, C 19.5 meter per second square, and D 2.72 meter per second square. आता डायग्राम दिली म्हणतो, हा टेबल आहे, या टेबल वरती हे मास दिलंय 4 kg, हे 4 kg. इथं टच आहे ही बॉडी, याचा अर्थ इथून नॉर्मल रिॲक्शन एन वरती ऍक्शन. हे दिलेलं नाही, मी काढायला लागलो. आणि याचं वेट 4g. हे नॉर्मल रिॲक्शन 4g ला कॅन्सल करेल, म्हणजे ही बॉडी खाली जात नाही, वरती जात नाही. टोटल फोर्स उभ्या दिशेतला 0. इकडं पुली जोडली, फ्रिक्शनलेस पुली, हा दोर आहे, आणि ही 3 kg. मग हे वेट असेल 3g.
बॉडी पासून बाहेर टेन्शन T, बॉडी पासून बाहेर टेन्शन T. ही बॉडी मला सांगा हिचा टोटल फोर्स 0 आहे. या बॉडीवरती फक्त या दिशेला फोर्स ऍक्ट होतोय किती P. त्यामुळे ही बॉडी या दिशेला मूव होईल ऍक्सलरेशन. कंटिन्यू दोरा आहे म्हणल्यानंतर ही बॉडी खाली चालली बरोबर आहे ना. तुम्हाला 3 kg चं ऍक्सलरेशन विचारलंय, याचा अर्थ ए विचारलं. 3 kg चं ऍक्सलरेशन एच आहे. आता या ठिकाणी पहा, याच्यावरती ऍक्सलरेशनच्या दिशेत एकच फोर्स ऍक्ट होतोय म्हणून पी इज इक्वल टू काय एम ए. एम किती 4 इंटू ए. दॅट इक्वेशन 1. 3 kg कुठं चालला खाली, मोशन खाली. मोशन खाली तर हा फोर्स आहे, वेट म्हणजे फोर्स प्लस घ्यायचं 3g. मोशनच्या विरुद्ध टी मायनस घ्यायचं. टोटल फोर्स या दोघांचा मिळून एम ए. एम किती 3, ऍक्सलरेशन किती ए. दॅट 2. या दोन्हीची बेरीज करा, ऍडिंग 1 and 2. प्लस टी ला मायनस टी कॅन्सल, 3g राहील. राईटची बेरीज 4a प्लस 3a 7a. तर ए बरोबर किती 3g डिवाइड बाय 7. हे ऍक्सलरेशन 3 इंटू 9.8 डिवाइड बाय 7. ए इज इक्वल टू 3 इंटू 9.8 29.4 भागिले 7 4.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. किंवा 10 घेतलं तर 30 डिवायडेड बाय किती 7 4.2. पर्याय 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 दिला नाही का. 4g आलाय का, एक मिनिट. अरे यार 5 kg दिले, 5 kg 5 kg. इथं 3 kg नाही 5 kg. हे 5, हे 5, हे 5 पुढे गेला आता. हे 5, हे 5 आणि हे 5 आणि हे 5. 5 आणि 4 9. 5 A is equal to 5g divided by 9 ना. 5 आणि 4 9. 5 into 9.8 divided by 9. तर किती येईल 5 गुणिले 9.8 49 भागिले 9 किती आलं रे. ऑप्शन 5.44 5.44 मीटर पर सेकंड. हे आन्सर बी. वरती 5 kg घेतलं मध्ये 3 kg. कसं काय केलं मी, समजलं का रे. हो सर. बदल करताना का मग मीच करतो इथे बदल. रेड ने करतो. 5 हा 5g, हा 5a, हा 5g, हा किती 5g, हा किती 9a आणि टोटल हे. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. टू बॉडी. कधी कधी डायग्राम देणार नाही ऑफ मास. जसं सांगितलं त्यानुसार तुम्ही डायग्राम काढायची. 3 kg and 4 kg आर सस्पेंडेड. खूप सोपं आहे, एवढं तुम्ही सॉल्व करायचं. सस्पेंडेड at ends of massless
massless string म्हणजे दोरा, passing over frictionless pulley, the acceleration of system, पूर्ण system चा acceleration of a system G वापरायचं सांगतो 9.8 मीटर पर सेकंड, A 4.9 मीटर पर सेकंड स्क्वेअर, B 2.45 मीटर पर सेकंड स्क्वेअर, C 1.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि D 9.5 मीटर पर सेकंड. काय म्हणलाय तो? दोन बॉडी, ही पुली समजा, ओके, ही 4 आणि ही 3. कुणाचं वजन जास्त असेल ते 4चं, हे खाली जाईन ए ने, हा वरती जाईन ए ने, बरोबर ना? अरे बरोबर ना? मग पूर्ण सिस्टीम ही अशी फिरत राहील, हे खाली जातं आणि हे वरती जातं, म्हणजे ही सिस्टीम ए ऍक्सलरेशनने जाते. तर याचं वेट किती? 4g. mg असते ना, m किती? 4. याचं वेट डाऊनवर्डला 3g. टेन्शन अवे फ्रॉम बॉडी, टेन्शन अवे फ्रॉम बॉडी. चला तुम्हाला ए काढायचं सांगितलंय. मोशन आपण 4 साठी घेऊ. काय येईल रे? खाली चाललाय. 4g मायनस टी इज इक्वल टू 4a. 1. आणि 3 साठी टी मोशनच्या दिशेत आहे, टी मायनस 3g इज इक्वल टू 3a. या दोघांची बेरीज करू, ऍडिंग. मायनस टी प्लस टी कॅन्सल, 4g मायनस 3g, g इज इक्वल टू 7a. तर a इज इक्वल टू g by 7. There is a 9.8 divided by 7. There is a 9.8 divided by 7 is equal to 1.4 meter per second with the acceleration. आन्सर is. समजलंय का रे? अरे समजलं की नाही? हो सर. हो सर. Question number 6. Question number 6. Three solids of masses m1, m2, m3 are connected with weightless string in succession, म्हणजे एकानंतर एक, and are placed on frictionless table. फ्रिक्शनलेस म्हणजे फ्रिक्शन होत नाही, याचा अर्थ एक्सटर्नल फोर्स 0. फ्रिक्शनलेस टेबल. If the mass m3 is dragged, जर मास m3 ओढलं किती फोर्सने? विथ फोर्स कॅपिटल T. तर टेन्शन in the string between m2 and m3 is A m2 divided by m1 plus m2 plus m3 into T, B m3 divided by m1 plus m2 plus m3 into T, C पर्याय m1 plus m2 divided by m1 plus m2 plus m3 into T, आणि D पर्याय m2 plus m3 divided by m1 plus m2 plus m3 into T. See here,
काय म्हणला तू? हा टेबल आहे फ्रिक्शनलेस. इथं ठेवला M1, त्याला बांधली दोरी. इथं ठेवला M2, एकानंतर एक, त्याला बांधली दोरी, आणि हा ठेवला M3. आणि हा M3 किती फोर्सने ओढला? 3. हा फोर्स तिघांवरती ऍक्ट होतोय, याचा अर्थ प्रत्येकाचं ऍक्सलरेशन E. आणि तुम्हाला कुठलं टेन्शन विचारलंय? कुठलं? M2 आणि M3 मधलं हे टेन्शन विचारलं. T1 म्हणू आपण. हा T1 विचारलं, बरोबर. मग मला सांगा, ही पूर्ण सिस्टीम तिघही या फोर्सने ओढल्याच्या नंतर किती ऍक्सलरेशन प्रोड्यूस करतात? फोर्स इज इक्वल टू मास M टोटल इंटू ऍक्सलरेशन. फोर्स किती लावला? T. टोटल मास किती? M1 प्लस M2 प्लस M3 इंटू E. तर A इज इक्वल टू T डिवायडेड बाय M1 प्लस M2 प्लस M3. आता पहा, इथलं टेन्शन काढायचं म्हणजे हा M1 आणि हा M2, आणि हे टेन्शन M2 आणि M3 मधला हा फोर्स आहे. हे टोटल किती ऍक्सलरेशनने चाललं? E. मग या ठिकाणी याला T1 म्हणलं, T1 काढायचं. तर T1 इज इक्वल टू टोटल मास. आता टोटल मास किती ओढता? M1 प्लस M2, आणि याचं सिस्टीमचं ऍक्सलरेशन किती? E. F बरोबर M. म्हणून M1 प्लस M2 इंटू ए काय रे? ए ची किंमत ठेवली T डिवायडेड बाय M1 प्लस M2 प्लस M3, आणि इट इज द टेन्शन बिटवीन M2 अँड M3. जर M1 आणि M2 मधलं विचारलं असतं, इथलं जर विचारलं असतं, त्याला मी T2 म्हणलं असतं, तर M1 आणि M2 मधलं T2 काय आला असता? M1A. कारण T2 हा फक्त M1 ला ओढतो, आणि एचा किंमत ठेवली, विचारलं नाही आपला. पण जर विचारलं असतं तर याची किंमत किती? T डिवायडेड बाय M1 प्लस M2 प्लस M3, असं आन्सर आलं. ते आन्सर आलं कशाला? M1 आणि M2 मधलं. आपलं M2 आणि M3 मधलं विचारलं. मग M1, M2 आणि M3 मधलं फोर्स किंवा टेन्शन किती आलं? M1 प्लस M2 इंटू T डिवाइड बाय M1 प्लस M2 प्लस M3. म्हणजे आन्सर काय रे? आन्सर आहे C. आन्सर काय? आन्सर आहे C. कळलं? हो सर. हो सर. एक होमवर्क देतो, चालतंय? हो सर. हो सर. किती एक्झाम्पल चाललंय आपलं? 8वं? 7व सर. हा, 7वं. 3 ब्लॉक्स तुम्ही सॉल्व करायचं हे होमवर्क म्हणून. 3 ब्लॉक्स of masses M1, M2 and M3 are connected. ज्यांचं मॅथमॅटिक्स आहे त्यांनी लिव्ह झालं तरी चालतंय रे. कनेक्टेड बाय massless string. Massless string as shown on frictionless table. They are pulled. वरचं जर समजलं असेल तर हे सुटेल. pulled with force T3 40 Newton. If M1 दिलाय 10 kg, M2 दिलाय 6 kg, M3 दिलाय 4 kg, then tension T2 is डायग्राम मध्ये नाव दिलेले. हा समजा फ्रिक्शनलेस टेबल,
या फ्रिक्शनलेस टेबल वरती हे दिलं M1. M1 किती ते माहिती आहे तुम्हाला? हा दिला M2 आणि हा दिला M3 आणि हे दोरीने बांधलं. हे दोरीने हे टोटल सिस्टीम ओढली T3 ने. या दोन्हीच्या मधलं टेन्शन म्हणतो तो T2 आणि याच्यातला म्हणतो टेन्शन T1. म्हणजे ऍक्सलेशन या दिशेत असेल. तर तुम्हाला काय विचारलं रे? T2 विचारला. A 20 न्यूटन, B 40 न्यूटन, C सोंडी लगेच येईल रे, D 32 न्यूटन. बघा सर तुम्ही 32 एकदम करेक्ट. 32 बघा A इज इक्वल टू टोटल फोर्स P3 राईट साइडचा डिवाइड बाय M1 प्लस M2 प्लस M3. P3 किती दिलाय? 40, M1 10 प्लस 6 प्लस 4, 6 प्लस 4 40 divided by 20 is equal to 2 meter per second square. ऍक्सलेशन झालं. तुम्हाला T2 विचारला तर T2 is equal to total mass M1 plus M2 into A. M1 किती? M1 10 plus 6 into 2 16 into 2 32. 32 न्यूटन. झालं उत्तर. होमवर्क बी नाही. ओके ओके वी कॅन स्टॉप हिअर. इतक्या सोप्या Thank you, पद्धतीचे जर समजली थिअरी तर अवघड आहे का काही फिजिक्स? नाही. नाही सर. इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही पहा आता मुलीचे 12वीच्या पोरांना हे क्वेश्चन येत नाहीत रे. 12चे पोर आहेत की नाही?